कोल्हापूर जिल्ह्यातील दिनांक 5 एप्रिल ते 17 एप्रिल या दरम्यान बंदी आदेश लागू असून प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव तसेच दिव्यांग पेन्शन 6000 व्हावी यासाठी दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्रात राज्यातील सर्व आमदारांच्या घरी मशाल आंदोलनाचे आवाहन केले होते। त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडेकर व शहर अध्यक्ष आशिष शिंदे यांनी कोल्हापूर शहरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांना निवेदन देण्यासाठी रात्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून पायी चालत रॅली काढण्यात आली। तसेच पुढे जाऊन महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचीही पुष्पहार घालून माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागर यांच्या बंगल्यासमोर मशाल ठिय्या आंदोलन सुरू केले। आमदार राजेश क्षीरसागर त्यांच्या बंगल्याच्या समोर प्रहार सैनिकांनी ठिय्या आंदोलन व घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राजेश क्षीरसागर यांनी येऊन माननीय जिल्हाध्यक्ष समाधान हेगडेकर, शहर अध्यक्ष आशिष शिंदे, महिला शहर अध्यक्ष माधुरी मेत्रे यांच्या हस्ते निवेदन स्वीकारण्यात आले। आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रहार पक्षाच्या मागण्या विधानसभेत मांडण्याचा मानस दिला। यावेळी निवेदन देतेवेळी जिल्हा समन्वयक सागर कांबळे, जिल्हा संघटक राजेश कारंडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, करवीर तालुकाध्यक्ष आदित्य कांबळे, शहर सचिव उत्तम कुराडे, प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादासो बशीर अत्तार, सुतार आनंदा वाणी, प्रल्हाद माने, मार्तंड कांबळे, नजीर नदाब, पांडुरंग गांगुर्डे, माधुरी मेत्रे, रामेश्वरी पारखे, रुपाली कांबळे, तबस्सुम मालदार, विनायक शेवाळे, अशोक पाटील, ऋषिकेश मासुर्ले, सुधीर मासुर्ले, संजय चव्हाण, बजरंग भोसले, जयकुमार शिरगुप्पे, अनिल बांदेकर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते।